तर चला मित्रांनो, आता दाखवतो तुम्हाला की कलिंगडाचा जो वेल आहे ते वेल वाढीसाठी कोणतं औषध सोडायला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम जे सोडायला पाहिजे मित्रांनो, हे तिन्हीचं मिक्सचर हे एक आहे. याचं नाव आहे मित्रांनो प्लांट बूस्ट. प्लांट बूस्ट हे मित्रांनो वेल वाढीसाठी अत्यंत एकदम चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचे हे औषध आहे मित्रांनो. मी पण माझ्या शेतात हेच सोडलेलं आहे. तर याचा फरक हे मित्रांनो 3 दिवसानंतर दिसतो. हे प्लांट बूस्ट एक आणि नंतर नंतर मित्रांनो थायोन्यूट्री. मित्रांनो हे थायोन्यूट्री एक औषध आहे मित्रांनो. हे बघू शकता, हे असं त्याचं पॅकेट आहे. तर हे एक मित्रांनो, हे एक सोडायचं आणि त्याच्यामध्ये नंतर एक मित्रांनो हे बघू शकता, हे कॅल्शियम. मित्रांनो हे याचं प्रमाण हे 6 किलो कॅल्शियम आहे मित्रांनो हे. तर हे 6 किलो कॅल्शियम हे आता हे मित्रांनो हे मी सांगितलं, तर हे औषध सोडायचं असतं जेणे आपल्या टरबूजाचा वेल आहे तो एकदम चांगल्या प्रकारे वाढत असतो आणि त्याची वाढ ही लवकरात लवकर होत असते. तर मित्रांनो याचं प्रमाण एकरी किती प्रमाण, तर मित्रांनो माझ्याकडं माझा जो कलिंगडाचा प्लॉट आहे एकरी किती प्रमाण, तर मित्रांनो हे बघा, माझा जो कलिंगडाचा प्लॉट आहे तो 4 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. तर मी माझ्या शेतामध्ये हे जे प्लांट बूस्ट आहेत हे 6 लिटर आणि थंडर आणि थायोन्यूट्रीचे हे मित्रांनो हे 5 पॅकेट आणलेले आहेत आणि 12 किलो कॅल्शियम. तर मित्रांनो हे बघा, तर माझा जो 4 एकरचा प्लॉट आहे त्याला मी 2.5 एकरमध्ये हे 3 प्लांट बूस्ट आणि हे थायोन्यूट्रीचे हे जे पॅकेट आहेत तर मित्रांनो हे 2.5 पॅकेट 2 एकरला आणि 2.5 पॅकेट 2 एकरला, म्हणजे इज इक्वल टू तर टोटल मित्रांनो 5 पॅकेट. तर 5 पॅकेट हे मित्रांनो 4 एकरला सोडायचे आणि त्यामध्ये एका पॅकेटमध्ये मित्रांनो 6 किलो जो हा कॅल्शियम आहे तो कॅल्शियम टाकायचा, जेणेकरून कॅल्शियममुळे मित्रांनो ते प्लांट जो असतो तो एकदम चांगल्या प्रकारे ग्रो होत असतो किंवा त्याची जी लांबी आहे ते लवकरात लवकर वाढण्यास मदत होत असते. आणि मित्रांनो ह्या सर्व औषधामुळे जे कलिंगडाचं झाड आहे ते एकदम चांगल्या प्रकारे त्याची वाढ ही होत असते मित्रांनो. त्यावर म्हणजे लवकरात लवकर त्यामध्ये गरमी असल्यामुळे त्या झाडाला जे पाहिजे आवश्यक असते त्याचं अन्न बनवण्याकरता उष्णता किंवा त्याचे जे न्यूट्रियन्स असते त्यामध्ये वेगवेगळे पेस्टिसाईड किंवा त्याचे जे पोषक तत्वे असते ते ह्या प्लांटमार्फत भेटल्या जाते आणि ते झाड लवकरात लवकर ग्रो होत असतं. तर मित्रांनो हे सर्व सोडायचं कसं, तर मित्रांनो या सर्व सोडण्याकरता मित्रांनो 150 लिटरची एक साधारण आपला ड्रम घ्यायचा. त्या ड्रममध्ये हे सर्व मिक्स करायचं आणि 150 लिटर पाण्यामध्ये हे सर्व औषध टाकून घ्यायचं मित्रांनो. ते टाकल्याच्या नंतर त्याला एकदम टाकीमध्ये त्याचं द्रावण करून घ्यायचं मित्रांनो. आणि हे सोडायचं कसं, तर मित्रांनो हे सोडायचं ड्रीपच्या माध्यमातून हे सोडायचं असतंय. पाणी आधी कलिंगडाच्या प्लॉटला पाणी वगैरे द्यायचं, 5 मिनटं पाणी झाल्याच्या नंतर मित्रांनो हे ड्रीपच्या माध्यमातून हे जे औषध आहेत हे कलिंगडाला सोडायचं. व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.